अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून तिनं जगाचा निरोप घेतला. स्मिता तळवळकर. गेल्या काही दिवसांपासून जगण्याचा संघर्ष करणाऱ्या लढवय्या स्मिता तळवळकरांची प्राणज्योत अखेर मालवली. मराठी चित्रपट, रंगभूमी आणि टेलिव्हिजन क्षेत्रात अभिनेत्री निर्माती म्हणून अखंडपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचे ध्येय जोपासणाऱ्या स्मितांनी आज अखेरचा अलविदा केलाय. पुण्यातल्या हुजूर बागेत बाईंनी मोठेपणे कोण होणार असं विचारता क्षणी विलंबही न करता डोर कीपर असं उत्तर त्यांनी दिलं. छोट्या स्मिताचं हे उत्तर ऐकून सारेच चक्रावले. थिएटरवर रोज 3-3 शोज पाहणारा डोर कीपर किती लकी असतो असा भाबडा विचार करतानाही नकळतपणे सिनेमाशी जोडलेलं त्यांचं नातं पुढे आणखी दृढ झालं. स्मिता यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली होती. 17 वर्ष वृत्तनिवेदिका म्हणून काम केल्यानंतर 1986 मध्ये गडबड घोटाळा आणि तू सौभाग्यवती हो या सिनेमांमधून त्यांनी अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर आगमन केलं. आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतानाच 1989 मध्ये त्यांनी अस्मिता चित्र बॅनरची स्थापना केली आणि या बॅनरखाली आलेला पहिला सिनेमा होता कळत नकळत. पहिल्याच सिनेमात निर्माती म्हणून स्मिता यांनी नॅशनल अवॉर्ड पर्यंत झेप घेतली. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. रंपम पम रंपम पम रंपम पम 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 रट्टारे रट्टारे रट्टारे. स्मिता तळवळकर आणि संजय सुरकर या निर्माती दिग्दर्शक जोडीनं चौकट राजा, तू तिथे मी, सातच्या आत घरात, आनंदाचे झाड असे काही दर्जेदार सिनेमे दिले. चौकट राजामध्ये त्यांनी साकारलेली मीनल आपल्याला अनुभवानं समृद्ध करून गेली असं त्या आवर्जून सांगत असत. सिनेमाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सिनेमाचं भरभरून कौतुकही झालं. पण अशा वेळी कुठलीही पार्टी समारंभ न करता त्यांनी सिनेमाचा पहिला शो सिनेमातल्या नंदूसारख्या गतिमंद मुलांसाठीच केला. व्यावसायिक गणित जपतानाही सामाजिक जबाबदारीचं भान जपणारी ही निर्माती. तू तिथे मी ही अस्मिता चित्र बॅनरची आणखी एक अप्रतिम कलाकृती. उतारवयातल्या जोडप्याची ही हृदयस्पर्शी प्रेम कहाणी. शन्ना नवरेंची उत्कृष्ट कथा, सुरकरांचं दिग्दर्शन आणि उत्तम निर्मिती मूल्य असा योग जुळून आलेली ही कलाकृती हसत खेळत दोन्ही पिढ्यांना बरंच काही सांगून जाते. या सिनेमानंही राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. अभिनय आणि निर्मितीनंतर स्मिता यांना दिग्दर्शकाची खुर्चीही खुणावू लागली. सवत माझी लाडकीमध्ये मोहन जोशी, नीना कुलकर्णी आणि वर्षा उसगावकर यांच्यासोबत एका फ्रेश कॉमेडी सिनेमाचं यशस्वी दिग्दर्शन त्यांनी केलं आणि राज्य शासनाचा पुरस्कारही पटकावला. ओ भाई, अरे देखने दो यार. सर, अहो काय झालं? हिंदीत एवढे कोणाशी बोलत होता फाडफाड? हिंदीत? हा, हिंदीत फाडफाड बोलत नाही, इंग्रजीत फाडफाड बोलतात हिंदीत. मानवी नातेसंबंध, भावबंध हा स्मिता यांच्या सिनेमांचा गाभाच होता. आपल्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी नातेसंबंधांवर बोलतानाच एक वेगळा विचार दिला आणि सामाजिक भानही जपलं. सिनेमा, नाटक या सोबतच जवळपास 25 मालिकांची निर्मिती त्यांनी केली. अवंतिका, पेशवाई, ऊन पाऊस, सुवासिनी, उंच माझा झोका अशा अनेक गाजलेल्या मालिका त्यांनी दिल्या. काही मालिकांमध्ये त्यांनी अभिनेत्री म्हणूनही काम केलं. निर्माती म्हणून 6 महिने, अभिनेत्री म्हणून अनेक सिनेमे आणि 25हून अधिक मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. रंगभूमीवरही स्मिता तळवळकर यांनी ठसा उमटवला. त्याचसोबत टेलिव्हिजन सारख्या हुकमी माध्यमावरही त्यांची छाप होती. अस्मिता चित्र अकॅडमीमधून त्यांनी नव्या पिढीलाही आकार दिला. 2010 मध्ये स्मिता यांना ओव्हरियन कॅन्सर असल्याचं निदर्शनास आलं. पण या गंभीर आजारावरही त्यांनी मात केली. त्यानंतरही दुर्गाबाई जरा जपून सारखं नाटक, भातुकली सारखा सिनेमा त्यांनी केला. 40 जणांच्या कुटुंबात रमलेली गृहिणी, चित्रपट, नाटक, मालिका यांची निर्मिती करणारी,
अभिनयाचं आव्हान पेलणारी जिद्दी मानिनी, कॅन्सर सारख्या आजाराशी ठामपणे सामना करणारी आणि जगण्याच्या संघर्षातही मनातला हळवा कोपरा जपणारी स्त्री, अशी त्यांची वेगवेगळी रूपं. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं स्मित जपणाऱ्या स्मिता यांचं जाणं निश्चितच चटका लावणार आहे. एबीपी माझाकडूनही स्मिता यांना आदरांजली.